मी मागच्या वर्षी 20 जुलै 2022ला पूजा केली. माझ्या बहिणीने केलं होतं. तर तिने सांगितलं की पूजा कर, ही सगळं चांगलं होईल. तर आमच्या घरामध्ये 5 ते 7 पिढीपासून कोणीच पूजा केलेली नाही. पहिली पूजा मी केली. आणि 5 ते 6-7 पिढीपासून प्रॉपर्टीचे वादविवाद चालू होते, तर ते कधी संपले नाही. तर पूजा केल्यानंतर 3 महिन्यामध्ये पूर्ण सॉल्व्ह झाले. आणि त्यांनी स्वतःहून चेक आणून दिला पूर्ण प्रॉपर्टी विकून, म्हणजे शेती विकून, भरपूर शेती होती ती विकून वैजापूरला, म्हणजे प्रॉपर येवल्याचे आम्ही, आता मी औरंगाबादला असते. तर पूर्ण प्रॉपर्टी विकून त्यांनी चेक आणून दिला घरी. आणि माझा मुलगा 3 वर्षाचाच होता. आणि आमच्या घरामध्ये म्हणजे सगळं असंच आहे का 2, 3, 4, 5 वर्षाची मुलं झाले का त्यांचे वडील एक्सपायर होतात. माझा मुलगा पण 3 वर्षाचा होता तेव्हाच त्याचे वडील एक्सपायर झाले. जे आहेत 4 ते पण गेले, त्यांची मुलं छोटे, लहान मुलगा मुलगी. माझे सासऱ्याचे 5 भाऊ आहेत, त्यांचे सुद्धा मुलं आहेत, ते पण छोटे छोटे असताना सगळे माणसं सगळे एक्सपायर झाले. फक्त लेडीज आणि लहान मुलं आणि मुली. माझा मुलगा 3 वर्षाचा असताना त्याचे वडील गेले, सासू सासरे सगळे गेले. आणि मग इतक्या पिढ्यानंतर पहिली पूजा मी केली, तर मला 3 महिन्यामध्ये म्हणजे पूर्ण भरभराट झाली. माझा मुलगा 20 वर्षाचाच आहे, डिजिटल मार्केटिंग करतो. तर त्यांनी सुद्धा 3 महिन्यामध्ये औरंगाबादला फ्लॅट घेतला. आणि त्याच्या बिझनेसमध्ये सुद्धा म्हणजे खूप सक्सेस झाला. इंटरनॅशनल क्लायंट भेटले त्याला, जर्मनी, रशिया वगैरे आणि दिल्ली, नोएडा, हे सगळं म्हणजे बिझनेस खूप हे झालं. आणि आता आम्ही पुण्याला पण फ्लॅट घेतोय. पितृपक्ष आहे तर त्याच्यामुळे कॅन्सल केलं. हे झाल्यानंतर पुण्याला पण फ्लॅट घेतोय. तर मला या पूजेचे खूप फायदे झाले. तर माझ्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे की आपण जी इच्छा ठेवून सर्वांनी ही पूजा केली तर त्यांचे सगळ्यांचे इच्छा पूर्ण हो.